नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आलू गोबी मटर बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर रेसिपीला आता सुरुवात करूयात। तर साहित्य काय काय लागतं ते पाहूया। फ्लॉवर घेतलेलं आहे मी या ठिकाणी, हे पहा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे फ्लॉवर। आता वाटण्यासाठी साहित्य काय काय लागतं, एक कांदा उभा चिरलेला, लसूण, कोथिंबीर, अद्रक एवढे सामान घेतलेलं आहे। आता आपण फ्लॉवर तेलामध्ये टाकलेला आहे आणि तो आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये, हलकेसे डाग येईपर्यंत। मोठ्या गॅसवरच तळायचे आपल्याला। 1-2-3 मिनटं फक्त असे फ्लॉवर आपण भाजून घेणार आहोत, जास्त नाही हे करायचं त्याला। 2-3 मिनटं फक्त डाग पडेपर्यंत मोठ्या आचेवर त्याला छान असं परतून घ्यायचे तेलात। पहा, अगदी नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, कधीतरी असं वेगळ्या पद्धतीने किंवा पाहुणे आले तरी देखील तुम्ही या पद्धतीने भाजी बनवू शकता। पहा, हलकेसे डाग आलेले आहेत। आता आपण काढून घेऊया। नंतर त्याच तेलामध्ये बटाटा घालते मी। 1 वाटी बटाटा घेतला होता, तो देखील तेलात असं तळून घ्यायचा आपल्याला, मोठ्या आचेवरच। तो देखील असा डाग पडेपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आपल्याला। पहा, टिफिनसाठी देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता। तळून झालेलं आहे आपलं। तर त्या तेलामध्येच फोडणी देऊया भाजीला। पहा, जिरं टाकलेलं आहे, तमालपत्र, आणि त्यासाठी एक बारीक कांदा कापून घेतला होता, तो कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे। कांदा छान असा मस्त मऊसूदेपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला। पहा, ते वाटण आपण सुकंच वाटलं आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घातलं। आता आपण ते वाटण टाकून घेतलं आहे। पाहू शकता, जास्त पाण्याचा वापर नाही केलेला आहे वाटणाला। अगदी थोड्याशा पाण्यामध्ये वाटण छान असं मस्त वाटून घेतलं आहे। तेलावर छान असं मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। वाटण छान असं परतलं की त्यामध्ये आता टमॅटो घालायचं, एक बारीक चिरलेला। हे पहा, टमॅटो देखील छान असं शिजलेला आहे। आता त्यामध्ये मसाले घालते, हिंग घालूया, अगदी बेसिक मसाले आहेत घरातले। लाल तिखट, गरम मसाला घातलेला आहे, थोडंसं किचन किंग मसाला देखील घातलेला आहे। पहा, मीठ देखील घातलं आहे थोडंसं मसाल्यामध्ये, आणि मसाले असे परतून घेऊ 1 मिनिटभरासाठी। पहा, व्यवस्थित असे परतून घ्यायचे, आणि थोडंसं पाणी घालून घेते जेणेकरून मसाले करपणार नाहीत खाली, आणि छान मस्त आपल्याला मसाले व्यवस्थित भाजता येतील। पहा, छान असे मसाले भाजून घ्यायचे व्यवस्थित तेलावरती। आता यामध्ये मी वाटाणा घालते, 1 वाटी वाटाणा घेतला होता, हा वाटाणा मी शिजवून घेतला आहे। पहा, आणि आपण जे तळून घेतलं होतं फ्लॉवर बटाटा, ते देखील यामध्ये घालून घ्यायचे, आणि छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला मसाला हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पूर्ण भाजीला व्यवस्थित लागेल। पहा, छान असं हलवून घेतलेलं आहे फ्लॉवर। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर पहा, छान अशी मस्त त्याच्यावरती कस्तुरी मेथी घातलेली आहे, पाहू शकता। आता यामध्ये थोडंसं पाणी घालते, थोडीशी लपतपीत करते, एकदम पातळ देखील नाही, एकदम सुकी देखील नाही करते। पहा, थोडीशी भाजी शिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे, आणि यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला। 1-10 मिनटं झाकण ठेवायचं आहे। पहा, अगदी पातळ देखील नाही झाली आणि एकदम घट्ट देखील नाही। तर पहा, अशा पद्धतीने आपला बटाटा देखील शिजलेला आहे, सर्व भाजी व्यवस्थित शिजली आहे। पहा, हे पहा, अगदी सहज असं कट होतं आहे। आता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। पहा, तसेच तुम्ही टिफिनला देखील भाजी बनवू शकता, खूप टेस्टी लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद। बाय।